कोणी कुणाशी विवाह करावा आणि कसा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी लक्ष घालू नये किंवा तशी कोणावर बळजबरी केली जाऊ नये असे म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेतील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रेमविवाह न करण्याच्या शपथेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या शपथेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रेमविवाह न करण्याच्या त्या शपथेवर राज्यातील राजकारण तापले आहे. जागतिक प्रेम दिनाच्या आदल्या दिवशी चांदूर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्राध्यापकांनी विद्यार्थिनींना ही शपथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही, त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. या प्रकारे एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते, अशी शपथ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थिनींकडून घेतली आहे. माझ्या आईवडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताल घडणाऱ्या घटना लक्षात घेता मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थिती यामुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडनं हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी स्वस्थ समाजासाठी म्हणून मी ही शपथ घेते. धन्यवाद. मात्र भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करत त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. चांदूर रेल्वे येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचित्र प्रकार घडला. शपथ मुलींनाच का, आणि तीही प्रेम न करण्याची. मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर ॲसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जबाब देणार, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर विवाह हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात इतरांनी लक्ष घालू नये किंवा तशी कोणावर बळजबरी केली जाऊ नये, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्हटले. मी शपथ घेतली आहे की हिंगणघाटमध्ये बळी पडलेल्या अंकिताच्या उदाहरणावरून की मी प्रेमविवाह करणार नाही आणि जे व्हॅलेंटाईन दिवस आहे तो पूर्ण बाजारूपणा आहे, ते काही खरं प्रेमाचं प्रतीक नाही. आणि लग्न करताना आईवडिलांची मर्जी असावी, आपलाही विचार असावा त्यात, आणि त्यानंतर हुंडा देणे किंवा घेणे हे प्रकरण नसावं. कारण का आपण वस्तू विकत नाही आहे, ते मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी दोघांसाठी ते अत्यंत गरजेचं आहे पुढील जीवन जगण्यासाठी. त्यामुळे अशी शपथ घेतली की मी प्रेमविवाह करणार नाही. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आज तू काय शपथ घेतली आहे आणि तुला कसं? आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्या दिवसानिमित्त मी अशी शपथ घेतलेली आहे की जे आज घडत आहे त्या निमित्ताने मी अशी शपथ घेतलेली आहे की मी प्रेमविवाह करणार नाही. आणि गरज भासल्यास तर मी बघेन की तो मुलगा कसा आहे, तो सेटल आहे या नाही, आणि जर मला वाटलंच तर मी घरच्यांची परवानगी घेईन आणि नंतरच प्रेमविवाह करणार. मी अशी शपथ घेतलेली आहे की बने तोपर्यंत मी प्रेमविवाह करणारच नाही. त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील हे प्रकरण आता राज्य पातळीवर पोहोचले आहे. मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना तरुण पुरुषांना ही शपथ घेण्याची गरज आहे. परंतु चांदूर रेल्वेच्या एका प्राध्यापकाने तरुणींना शपथ देत आपल्या अज्ञानाची प्रचिती दिल्याचं दिसत आहे. मी संगीता अनिल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष. आज अमरावती येथे प्राध्यापक प्रदीप दंदे यांनी मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ घ्यायला लावली.
या विषयाचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत। कायद्याने मुलं आणि मुलींना 18 वर्षानंतर आपले निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे। जे समाजामध्ये घटना घडत आहे त्या घटनेबद्दल मुला मुलींना समजावून सांगणे ही बाब वेगळी, परंतु त्यांचा अधिकार हिरावून घेणे मात्र हे चुकीचेच। मला काही या गोष्टींमध्ये काही तथ्य वाटत नाही की मुलींना अशा पद्धतीने शपथ देऊन नक्की तुम्ही काय साध्य करणार आहात। त्याच्यामुळे हे मुलांनाही शिकवायला हवं आणि त्यांच्याकडनं अशा शपथ घ्यायला हव्या की याच्या पुढे माझ्याकडे माझ्या समोर माझ्याकडनं तर असं कृत्य होणार नाहीच, परंतु माझ्या समोर जर कोणी केलं तर मग त्याचा बंदोबस्त कसा करायचा याच्या शपथ आम्ही घेऊ। मला वाटतं अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे। आजच्या बिघडत्या आणि बदलत्या वास्तवामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आणि विद्यार्थिनीमध्ये ही जाणीव आपण निर्माण केली पाहिजे की मला माझ्या जीवनाच्या संबंधी ज्या भूमिका घ्यायच्या आहेत त्या अत्यंत जबाबदारीने मी घेतल्या पाहिजे आणि त्याची एक जागृती आपल्या मनामध्ये असावी, म्हणून या पद्धतीची शपथ या विद्यार्थिनींनी घेतलेली आहे। शेहजाद खान, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।